लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। तरी तुम्ही सगळ्या नगराध्यक्षांपेक्षा पुढे गेलेला आहात एवढं मी तुम्हाला भाषणामध्ये सांगू शकते। इतकं सुंदर पद्धतीने तुम्ही तुमचे विचार मांडलेले आहेत। वडूज नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौ रेखा अनिल माळी यांची बिनविरोध निवड। प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या हस्ते देण्यात आलं निवडपत्र। भाजपा नेत्या सोनियाताई गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली वडूज नगर पंचायतीचं यशस्वी कामकाज सुरू आहे। अंतर्गत ठरलेल्या समझोत्यानुसार तत्कालीन नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी सौ रेखा अनिल माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर पक्षाचे जुने एकनिष्ठ कार्यकर्ते महेश खडके यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्यात आली। या निवडी प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या हस्ते नगरपंचायत मुख्य अधिकारी सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या। नगराध्यक्षपदी सौ रेखा अनिल माळी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल निमित्त पदग्रहण व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। या सोहळ्यानिमित्त मंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी भाजपा नेत्या सोनियाताई गोरे कार्यक्रम अध्यक्ष म्हणून लाभल्या, तर माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती। ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही निवड वडूज शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी आहे। नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून शहरातील विकास कामांना अधिक गती मिळून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रभावी कामकाज होईल असा विश्वास सोनियाताईंनी यावेळी व्यक्त केला। माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी वडूजला आता आपणच स्मार्ट सिटी बनवू, रेखा माळी यांनी मिळालेल्या संधीचं सोनं करावं आणि वडूजकरांच्या सेवेचं पुण्य मिळवावं अशा शब्दात मत व्यक्त केलं। तर मला नगराध्यक्षपदाची मंत्री जयकुमार गोरेंनी दिलेली ही संधी खूप मोलाची असून यामध्ये माझे पती अनिल माळी यांचं मोठं योगदान आहे। मी शहरात प्रभाग निहाय हेल्पलाईन सेवा सुरू करणार आहे। याचबरोबर नगराध्यक्ष आपल्या दारी ही संकल्पना अंमलात आणणार आहे, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आव्हानही नूतन नगराध्यक्षा रेखा माळी यांनी यावेळी व्यक्त केलं। यावेळी जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा, नियोजन समितीचे माजी सदस्य नंदकुमार मोरे, अनिल माळी आदींनी मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसाद जगदाळे यांनी केलं। भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष संजय शेठ सितोळे, युवा नेते विशाल बागल, खटाव तालुका भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष शीतल गोडसे, पंचायत समिती सदस्य प्रसाद गुप्दर, तालुका भाजपा उपाध्यक्ष शशिकांत मोरे, पंचायत समिती सदस्य हनुमंत बोटे, संभाजी गोडसे, आप्पासाहेब गोडसे, श्रीकांत देवकर, हर्षवर्धन पंडित, माजी नगरसेवक राजू काका चव्हाण, माजी नगरसेवक संदीप गोडसे, महिला मोर्चा तालुका भाजपा उपाध्यक्ष रेणुका फडतरे, तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अजय थोरवे आदींसह वडूज नगर पंचायतचे सर्व माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, नगरसेविका, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। योगदान राहिलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्या राज्याचे मंत्री आदरणीय गोरे भाऊ यांनी या पंचवार्षिकमध्ये मला नगरपंचायतीला उभं राहण्यासाठी संधी दिली। भारतीय जनता पार्टीतून मी प्रभाग क्रमांक 6 मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आले आणि भाऊंच्या नेतृत्वामध्ये काम करायला आणि ही संधी मला मिळाली नगरसेविकेची आणि त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गदर्शनातून मला माझ्या प्रभागामध्ये अनेक विकास कामे करता आली। त्यासाठी मला त्यांचा भरपूर पाठिंबा मिळाला आणि परंतु आता हा प्रवास इथपर्यंत प्रभागापुरता मर्यादित राहिलेला नाहीये। त्यास आता हा प्रवास एक नगराध्यक्ष म्हणून वडूज शहराच्या विकासासाठी मला प्रयत्न करायचे आणि हा प्रवास खूप मोठा आहे, ही जबाबदारी देखील खूप मोठी आहे, परंतु मी ही जबाबदारी निश्चितपणाने पार पाडेन। मला जो कार्यकाल मिळालेला आहे हा या पंचवार्षिकच्या अंतिम टप्प्यातला कार्यकाल आहे, परंतु तरी सुद्धा मी कोणतीही वेळ वाया न घालवता या कालावधीचा योग्य उपयोग करेन। मला या प्रभागाची नगरसेविका आहे, तसंच पण आता एक नगराध्यक्ष म्हणून माझी ती जबाबदारी पण आहे आणि माझे ते कर्तव्य पण आहे। माझ्या अगोदर ज्या नगराध्यक्षा या वडूज नगरपंचायतीला मिळाल्या त्यांनी देखील त्यांच्या कार्यकालामध्ये अतिशय उत्कृष्ट आणि उत्तम प्रकारचं काम केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांचा जसा कार्यकाल छान झाला तसा माझाही कार्यकाल निश्चितच छान होईल आणि ह्यामध्ये मला आपल्या सर्वांचं सहकार्य देखील लाभणार आहे अशी मी आशा करते आपल्याकडून।
तसेच आता सध्या रस्ते, स्वच्छता, आरोग्य, घनकचरा, पाण्याची समस्या, या सर्व ज्या मूलभूत समस्या आहेत, या सर्व समस्यांपासून जसं लवकरात लवकर या नागरिकांना उपाययोजना कशा करता येईल ह्याचा माझा जास्त प्रयत्न असेल. आणि त्या दृष्टिकोनातून मी नगराध्यक्ष आपल्या दारी या संकल्पनेतून काम करण्याचा निश्चय केलेला आहे. आणि त्यासाठी मी वैयक्तिक लक्ष घालून या सर्व गोष्टींमध्ये सहभागी होणार आहे. आणि महिलांचे प्रश्न म्हणजे अतिशय महत्वाचा म्हणजे पाण्याचा प्रश्न. आता सध्या वडूजमध्ये जी पाणी पुरवठ्याची योजना सुरू आहे ती आता सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि थोड्याच दिवसामध्ये ती पूर्ण होणार आहे. परंतु तरी थोड्याशा काही समस्या ह्याच्यामध्ये निर्माण होत आहेत, परंतु त्यातून सुद्धा मी मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्की करेन. तसेच घनकचराचं व्यवस्थापन, तसेच घंटागाडी वेळेवर येत नाही, लोकांना महिलांना ह्या गोष्टींचा अतिशय त्रास होतो. परंतु ह्या सर्व समस्या ह्या शक्य तितक्या लवकर दूर करता येतील ह्यासाठी मी या मिळालेल्या कालावधीमध्ये निश्चितच प्रयत्न करेन. आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मेळावे वगैरे घेण्याचा प्रयत्न करेल. तसेच आता सध्या वडूजमध्ये जे काही प्रश्न असतात, नागरिकांचे काही प्रश्न असतात, वैयक्तिक पातळीवर महिलांचे देखील विशेष प्रश्न काही काय असतात, समस्या असतात, त्या आमच्यापर्यंत पोहोचायला खूप वेळ जातो. आणि त्यासाठी आता सध्या आम्ही एवढ्या आठवड्याभरामध्येच एक हेल्पलाईन नंबर सुरू करतोय. आणि त्या हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून या सर्व महिलांना, नागरिकांना त्यांच्या समस्या ज्या काही आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय सोपं होणार आहे. आणि त्या समस्यांच्यासाठी उपाययोजना करणं हे देखील आमच्यासाठी सोपं होणार आहे. आणि म्हणून हा हेल्पलाईन नंबर येत्या काही दिवसात आम्ही सुरू करतोय, ज्याचा निश्चितच सर्वांना फायदा होईल. आणि ह्या संदर्भात सर्व नागरिकांचं देखील आम्हाला नक्की सहकार्य लाभेल. अशा ह्या सर्व योजनांसाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार. ज्या केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या ज्या काही योजना येतात त्या सर्व योजना सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी जास्तीत जास्त लक्ष घालून मी स्वतः ह्याच्यामध्ये सहभागी होऊन प्रयत्न करणार आहे, ज्याचा फायदा सर्वांना झाला पाहिजे. आणि त्याचा लाभ मिळाल्यानंतर घरकुल असेल, आरोग्य संदर्भाच्या, शैक्षणिक संदर्भाच्या ज्या काही योजना असतील त्या सर्व सामान्यातल्या लोकांना सामान्य मिळालेल्या पाहिजेत, त्याचा फायदा सर्वांना झाला पाहिजे. अशा दृष्टिकोनातून मी जास्तीत जास्त काम करण्याचा हा प्रयत्न करणार आहे. मला मिळालेला जरी हा कालावधी कमी असला तरी त्याचा जास्तीत जास्त उपयोग मी करणार आहे. आमदार भाऊंच्या माध्यमातून आणि आमच्या वहिनी साहेबांच्या माध्यमातून आज मला नगराध्यक्ष पदाची संधी मिळालेली आहे. आणि वडूच्या सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून मी ह्या संधीचं नक्की सोनं करेन. तुम्ही सगळ्या नगराध्यक्षांपेक्षा पुढे गेलेला आहात एवढं मी तुम्हाला भाषणामध्ये सांगू शकते. इतकं सुंदर पद्धतीने तुम्ही तुमचे विचार मांडलेले आहेत, त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. ह्या सगळ्या तुमच्या भाषणातनं तुमच्या या सर्व कामाचा आम्हाला सगळा लेखाजोखा इथं प्राप्त झालाय. आता तुमच्याकडनं अजून अपेक्षा वाढतायत, कारण तुम्ही काम करू शकणार आहे. तुम्ही आता आमच्या समोर प्रतिज्ञा घेतली आहे, त्यामुळे आम्ही आता तुम्हाला कसं राबवून घ्यायचंय ते आता इथून पुढे आमचं चालू होईल. आणि त्यासाठी तुम्हाला आता तयारी भरपूर करायची आहे. आम्ही मगाशी डॉक्टर साहेबांनी पण सांगितलं की सुंदर वडूज नगरी आपल्याला बनवायची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही ह्या कामकाजाला सुरुवात केली आहे. जेव्हापासून ही सत्ता हातात आली तेव्हापासून भाऊंनी प्रामुख्याने, खरं वास्तविक ह्या 20 वर्षामध्ये डॉक्टर साहेब आपण सगळ्या गोष्टी हळूहळू केलेल्या आहेत, पण ज्या वेळेपासून सत्ता आली तेव्हापासून आपण खूप चांगल्या पद्धतीनं आणि खूप लवकर अशा ह्या योजनांचं आयोजन करून आपण ह्या वडूज नगरीला भरपूर चांगल्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत. आणि आपण आत्ताच माझं अजून एक असं आम्ही गणित मांडतोय की सुंदर वडूज नगरी कशी असावी, याच्यासाठी आत्ताच आमचा रविवारी एक खूप मोठा मेळावा आम्ही केलाय. आणि या वडूज नगरीची सगळी युवा शक्ती, परत एकदा ऐका, सगळी युवा शक्ती रविवारी आमच्या या चर्चेसाठी उपस्थित राहणार आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही प्रामुख्यानं
माझ्याबरोबर हर्ष पंडित आदित्य हर्ष पंडित म्हणून एक मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर काही या वडूज नगरीचे तरुण आहेत जे की अजिबात जात पात धर्म राजकारण ज्यांच्या अजिबात कुठेही जवळ नाही अशी मुलं एकत्रित आम्ही केलेली आहे. आता ही मी आता जाहीर करणार नव्हते, पण मधासपासून स्वच्छ वडूज नगरी, चांगली वडूज नगरी कशी करावी याच्यासाठी मनात ज्यावेळेला ही गणित मांडत असताना आज मला असं वाटलं की ही चांगली संधी आहे लोकांच्या समोर ही गोष्ट मांडण्याची, की आम्ही या गोष्टीसाठी आता आम्ही रविवारपासून सुरुवात करतोय. पहिला मेळावा आमचा आहे, त्याच्यामध्ये बाकीच्या वडूज नगरीला बिलकुल बोलवलेलं नाही. सगळी युवा शक्ती जवळजवळ ज्यांना कुणाला अजूनही यायचंय त्यांनी संपर्क करा, त्यामध्ये सहभाग घ्यायचा त्यांनी संपर्क करा. श्रमदानातून ही सुंदर वडूज नगरी करण्याचा आम्ही योजलेला आहे आणि त्याच्यासाठी ते करत असताना आपण आपल्या ह्या महाराष्ट्राचा एक ग्रामविकास मंत्री आपल्या घरात आहे, आपल्या दारात आहे, तर त्यांचा उपयोग कसं करून घेता येईल, तर त्यांची मदत कशी घेता येईल, त्याचा उपयोग कसा करून घेता येईल, त्याच्यासाठी आम्ही या नगरीसाठी पहिला प्रयत्न आम्ही स्वच्छ आणि सुंदर वडूज नगरी करण्यासाठी करणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांचं मार्गदर्शन, तुमचं सगळ्यांचं सहकार्य, आशीर्वाद आमच्या पाठीशी असोत अशी आम्ही विनंती आपल्याला करतो आहोत. आणि त्याच्यासाठी तुम्ही कसे सहभागी पण व्हाल तेही आम्हाला सांगितलं तर बरं होईल. पहिल्यांदा सगळी युवा शक्ती घेऊन बाहेर पडतोय, पण त्यानंतर आपण मानदेश फाउंडेशनला कशी सगळी गावातली लोक आपण घेऊन आपण कसं मानदेशी फाउंडेशन दर रविवारी 2 तास त्यांचं श्रमदान घ्यायचं आणि ती एक योजना आपण राबवली, तशाच छोट्याशा योजनेतनं आपण प्रथमतः आम्ही नदी स्वच्छ प्रकरण चं काम घेणार आहे आणि त्याच्यानंतर हळूहळू आम्ही शहरात त्याचा शिरण्याचा प्रयत्न करणार आहोत. शहरवासीयच, पण तरी सुद्धा स्वच्छ नगरी कशी बनवायची त्याच्यासाठी हा पहिला प्रयत्न करतो आहोत आणि त्याच्यासाठी सगळ्यांचं आम्हाला मदत लाभणार. 6 महिन्यात ह्या गोष्टी खूप एवढ्या कमी वेळेमध्ये होण्याचा अवघड असतं, पण तरीही मी सगळ्या इथं जमलेल्या सगळ्यांना आव्हान करेन की तुमच्यातर्फे आपल्या ह्या नगरवासियांना सगळ्यांना आव्हान करा की खरंच आपण रेखाताईसारख्या इतक्या चांगल्या नगराध्यक्ष आपल्याला लाभलेल्या आहेत. याच्यापूर्वीच्याही सगळ्या नगराध्यक्ष कर्तव्यक्षम आणि रणरागिणी होत्या, पण रेखाताईंच्या या माध्यमातून आज आपल्याला ही सुरुवात करायला मिळते, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांचं सहकार्य खूप गरजेचं आहे आणि ते कराल असं मला वाटतंय. परत एकदा आजपासून अनिल भाऊचं पण कौतुक केलं, रेखाताईंच्या तोंडून कौतुक ऐकताना पण फार खूप छान वाटलं. त्यानिमित्तानं आपण नाव घेतल्यासारखंच असं एक फील झालं, पण उखाणा घेतल्यासारखं एक फील झालं. चांगल्या कार्यकर्तृत्वानं आपण त्यांच्यामुळे इथंपर्यंत पोहोचलेला आहात, त्याचंही कौतुक तुम्ही केलं, तर त्याबद्दलही तुम्हाला खरं तर आभार. इथं स्टेजवरचे सगळे मान्यवर, म्हटल्यावर फटाके वाजले आणि खास करून आज नगराध्यक्ष निवडीच्या या खूप चांगल्या अशा कार्यक्रमासाठी आपण सगळे जमलेले सगळे ग्रामस्थ, प्रथमतः मी रेखाताई माळींना खूप मनापासून शुभेच्छा देते. या 4.5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला नगराध्यक्ष पदाची धुरा आपल्या गळ्यामध्ये पडलेली आहे. मगासपासून आपण अनिल भाऊ माळींचं खूप कौतुक ऐकलं. ताई, तुम्हाला मगासपासून खूप हसू येत आहे, कारण तुमच्या भावाचं तुम्ही कौतुक ऐकलं आणि खूप वर्षांनी ऐकलं. पण अनिल काम करत असताना किती धडपडीनं सगळ्या या वडूज नगरीसाठी काम करतात हे आपण प्रत्यक्ष सगळ्यांनी पाहिलंय. आणि त्यासाठी मला एक किस्सा डॉक्टर साहेब आठवतोय की विखळ्याच्या कार्यक्रमामध्ये भाऊंनी जाहीर करून टाकलं की
आपल्या या तालुक्याचं अध्यक्षपद अनिल भाऊला द्यायचं आहे. त्यावेळेला आश्चर्य वाटेल तुम्हाला. अनिलची प्रतिक्रिया आम्ही बघितल्यानंतर गंमत खूप वाटली आम्हाला. ज्यावेळेला भाऊनी जाहीर करून टाकलं त्यावेळेला तिकडनं पळत पळत आले, भाऊ कशाला म्हणा, अशी सरप्राईज दिलंय तुम्ही मला की मला या धक्क्यातनं बाहेर पडता येत नाही. कुठे आहे? अक्षरशः मला इतकं हसू येत होतं ना की खूप छान असं त्यांची अशी प्रतिक्रिया होती. खरं तर त्यांच्या ॲक्शनपेक्षा सुद्धा रिॲक्शन खूप मोठी असते आणि ती रिॲक्शन असं काही सांगून जाते की इथून पुढचा कार्यकाळ खूप चांगल्या पद्धतीनं ते करतीलच अशी भावना इनोसंटली त्यांच्यामध्ये असते आणि ती आम्ही गेल्या कित्येक वर्षामध्ये अनुभवतो. त्यामुळं त्यांना न विचारता ते अध्यक्षपद आम्ही देऊन टाकलं आणि आज त्याचा खूप चांगला प्रत्यय आम्हाला प्रत्येक वेळेला सगळ्या निवडणुकीमध्ये असेल किंवा त्यांचा सहभाग सगळ्या कार्यकालामध्ये असेल, कार्यक्रमामध्ये असेल, तो असा प्रचंड पद्धतीनं असतो. डॉक्टर साहेब तुम्ही म्हणालात, सगळे ह्यांनी पण सांगितलं की तुळशीपत्र घरावर ठेवलेलं आहे म्हणून, पण राजकारणामध्ये येतानाच घरावर तुळशीपत्र ठेवावंच लागतं. डॉक्टर साहेब आपल्याला त्याचा खूप मोठा अनुभव आपल्याला आहे, कारण त्याशिवाय राजकारण करता येत नाही आणि तसं पण म्हणायला काही गरजेचं नाही आहे. राजकारण हे समाजकारणापासून सुरुवात होते आणि समाजकारण करत असताना न अडखळता खूप चांगल्या पद्धतीनं आपण ज्या वेळेला समाजकारण करतो तेव्हाच राजकारणाला गती येते आणि काहीतरी करण्याची संधी आपल्याला आपोआप उपलब्ध होत असते. आणि तशी संधी खरं वास्तविक भाऊंच्या कार्यकालामध्ये जे लोक मनापासून काम करतात ते कधीही लपून राहत नाहीत. त्यांना कुठं ना कुठं तरी नेहमी चांगल्या पद्धतीनं संधी ही मिळतच असते आणि त्या पद्धतीनं आज खरं वास्तविक रेखाताईंना ही संधी खूप चांगल्या पद्धतीने मिळाली. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अनिल माळी साहेब यांना मी आज विशेष धन्यवाद देते, कारण आज इथपर्यंत येण्यामध्ये त्यांचं सोबत मार्गदर्शन आणि खंबीर असा पाठिंबा मला आतापर्यंत लाभलेला आहे आणि त्याचंच कारण म्हणून मी आज एक नगराध्यक्ष म्हणून इथं उभी आहे. त्यासाठी मी त्यांना आवर्जून धन्यवाद देईन. एका सर्वसामान्य कुटुंबातील महिला असताना सुद्धा भाऊंनी आणि बहिणी साहेबांनी मला नगराध्यक्षपदाची ही संधी दिली आणि त्या संधीचं मी नक्की सोनं करीन. त्याबद्दल भाऊंचे देखील मी मनपूर्वक धन्यवाद देते. तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून वेळात वेळ काढून बहिणी साहेब इथं उपस्थित राहिल्या, त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचे शुभाशीर्वाद देण्यासाठी. अशा आदरणीय तुकारामांना आज खऱ्या अर्थानं श्रद्धांजली या ठिकाणी आपण वाहूया. त्यांच्या दोन्ही सुना नगराध्यक्ष झाल्या. हे बघा, त्यांचं मुलाकडे फार लक्ष नव्हतं पण सुनावर जास्त लक्ष होतं. मुलं नगराध्यक्ष नाही झाली, नगरसेवक झाली, पण त्यांना नगराध्यक्षाचं वाहून नाही मिळालं. काय पुढे तुम्ही संधी दिली तर दोघं भांडू नका एवढंच फक्त. खऱ्या अर्थानं आज या नगरीला पुन्हा नवीन एक कर्तव्यगार नगराध्यक्ष मिळाले. त्याच्या आधीचे नगराध्यक्ष बसलेत, काळे वहिनी आहेत, गोडसे वहिनी आहेत, बनसोडे आहेत. म्हणजे या नगरीला 4 महिला नगराध्यक्ष मिळाले 5 वर्ष. बघा, म्हणजे नगरीचं भाग्य आहे. आणि या 4ही नगराध्यक्षांनी या वडूजमध्ये आपली छाप उठवली. आदरणीय जयकुमार भाऊ गोरे यांनी त्यांना प्रचंड साथ दिली. या नगरीचा विकास व्हावा म्हणून निधी दिला. अर्थात इथली कामं इतकी मोठी राहिलेली होती की 1-2 वर्षात ही कामं सगळी होणं शक्य नव्हतं. त्यावेळी काही टीका टिप्पणी झाली, परंतु याकडे लक्ष न देता हे सगळे नगरसेवक
एक दिलाने या ठिकाणी काम करतायत आणि याचा आम्हासारख्या कार्यकर्त्यांना त्यांचा अतिशय अभिमान आहे. अनिल हा माझा खूप जुना कार्यकर्ता. सचिन मधनं टांग मारायचा, पण अनिलने कधी टांग नाही मारली. खरं वस्तुस्थिती आहे. पण सचिनला मी जिल्ह्याच्या मजूर फेडरेशनवर नेलं. इथं दुसरे संचालक आहेत, म्हणजे 2-2 संचालक एका वेळी जिल्ह्याच्या मजूर फेडरेशनवर आपण नेले. यावेळी बघू तुम्हाला आणखीन कुठं वर, फक्त टांग मारू नका एवढं. पण दोघंही अतिशय कर्तबगार आहेत आणि निधी कसा आणायचा, कुठून आणायचा, कशा तऱ्हेनं नेत्याला पटवायचं, हे सचिन पेक्षा अनिलला जास्त कला आहे. आणि नाही काय दिलं की इतका रुसतो. म्हणजे एकदा त्याला उपनगराध्यक्षपदाची संधी आली, पण आमच्या सगळ्यांचं ठरलं नाही एका महिलेला पण उपनगराध्यक्ष करायचं. 6 महिन्याकडे व्हायचे बोलत नव्हता, पण साथ नाही सोडली. हा त्याचा फार मोठेपण आहे. मी त्याला म्हणलं, अरे काय काळजी करू नको, तुला कदाचित पुढे भावी आयुष्यात आणखीन मोठी संधी मिळेल. आणि आज तो तालुक्याचा आपल्या मंडळाचा अध्यक्ष आहे. जयकुमार भाऊ गोरे यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या खटाव तालुक्यानं जे मतदान प्रचंड केलं, त्यामध्ये मंडळ अध्यक्ष म्हणून त्याचा सिंहाचा वाटा आहे. वडूजने भरपूर आपल्याला साथ दिली. त्यामुळे आज 50,000 मताधिक्यानं जयाभाऊ आज विधिमंडळात आहेत, आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. नंदूदादांनी सांगितले की 2 आमदार त्यांनी चुटकीसारखी निवडून आणली. केवढा प्रचंड विरोध होता, मोठे मोठे लोक विरोधात होते, तरी देखील त्यांनी हार नाही पत्करली आणि कायम त्यांनी. आज नगराध्यक्ष निवडीच्या अनुषंगानं आज आम्ही इथं कॉलेजमध्ये सगळेजण उपस्थित झाले आणि नगराध्यक्षासाठी निवड करत असताना ह्या शेवटच्या 6 महिन्याच्या टप्प्यातल्या नगराध्यक्षासाठी आपल्या वडूज नगरीच्या नगरसेविका रेखाताई अनिल माळी यांची निवड करण्यात आली आणि त्याच्यासाठी खूप सारे त्यांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा देते. आणि आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या वतीनं पण मी त्यांचं खूप अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते. पण आज ही निवड खरं अर्थानं सार्थ केलेली आहे, कारण अनिल माळी आणि रेखाताई माळी यांचं भाजप पक्षासाठी जे अविरत असं काम आणि प्रामाणिकपणा आणि खूप कष्टानं असं त्यांचं या वडूज नगरीसाठी असलेली समाजकारण करत असताना त्यांनी जे काही गोष्टी चांगल्या पद्धतीनं काम केले त्याच्यासाठी त्यांच्या या आजच्या या नगराध्यक्षाची निवड सार्थ ठरवलेली आहे. आणि ही निवड खूप चांगल्या अर्थानं अशी सफल झालेली असं वाटतं, कारण अनिल माळींचं काम या वडूज नगरीसाठी खूप चांगलं चालतं. अनिल माळी हे आपल्या भाऊंचे खूप चांगले कार्यकर्ते, कट्टर कार्यकर्ते आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम करत असताना त्यांची निवड होणं हे खरं वास्तविक गरजेचं होतं. आणि या पुढच्या कार्यकालामध्ये पुढची निवडणूक आता 6 महिन्यानं लागते आणि त्यासाठी त्यांचा अतिशय सुंदर पद्धतीनं साठी यांचा खूप चांगल्या पद्धतीनं पेरणी म्हणा किंवा समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीनं कामाचं एक स्वरूप चांगलं दाखवण्याची गरज होती, ती यांच्या निवडीनं चांगली सार्थ झालेली आहे. आणि त्याच्यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही आज या स्टेजवरून दिलेल्या आहेत. या सगळ्या वडूज नगरीच्या सगळ्या ग्रामस्थांच्या मार्फत आज आम्ही त्यांना खूप चांगल्या पद्धतीने शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्या खूप चांगल्या पद्धतीने काम करतील असं, कारण मी गेली जवळजवळ 5-7 वर्ष त्यांच्याबरोबर काम करते. आजपर्यंत त्यांचं सहकार्य खूप चांगलं होतं, त्या काम खूप सुंदर करतील आणि खरंच त्यांच्या म्हणण्यानुसार नगराध्यक्ष प्रत्येकाच्या दारी जाऊन काम करतील
असं त्यांनी आश्वासन दिले आणि ते पूर्ण करतील याचंही आम्हाला खूप असं वाटतंय की चांगल्या पद्धतीने ते काम करतील असं. आणि परत एकदा शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.